हॅलो एव्हरीवन. आज आपण बेसिक कट कसा करायचा, यू, स्ट्रेट, व्ही, लेयर आणि ॲडव्हान्स स्टेप कट असे बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप कट कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. माझ्याकडे हे स्टुडंट्स आहेत. ह्या स्टुडंट्स आज हे 2 डमी दिसत आहेत तुम्हाला. त्या 2 डमीवर ते प्रॅक्टिस करणार आहेत, कारण ओरिजिनल हेअर तर पण कट करू शकत नाही. प्रॅक्टिस करताना आपल्याला डमीवरच प्रॅक्टिस करायला लागेल. त्यासाठी ह्या 2 डमी घेतलेल्या आहेत. ह्या डमीवर आज आपण कटिंग प्रॅक्टिस करूया. बेसिक आणि ॲडव्हान्स कोणताही कट करताना पहिलं पार्टिशन फार इम्पॉर्टंट आहे. पार्टिशन इयर टू इयर पार्टिशन करायचं आणि बॅक साईडला 3 पार्टिशन घ्यायचा. सगळ्यात पहिला बेसिक कट करताना पाठीमागे जे आपण बॅक साईडला 3 पार्टिशन करणार आहोत, तिथे आपण स्टार्टिंगला जे कटिंग करणार ते 0 डिग्रीतच कटिंग करावा. बॉडी टच आणि नेक्स्टला नेकच्या लेवलला घेऊन जेव्हा 0 डिग्रीत आपण कट करतो, सेम मिडल पार्टिशन 0 डिग्रीत कट केलं तसा सेम लेफ्ट साईड कट, राईट साईड दोन्ही साईडला आपल्याला 0 डिग्रीमध्येच कट करायचं आहे. स्ट्रेट यू सेम लेवल, व्ही कटला पण सेम ह्याच लेवलला कट करायचं आहे. जेव्हा आपण 0 डिग्रीमध्ये कट करतो तेव्हा तो कट परफेक्ट होतो आणि त्याची लेवलही बरोबर दिसते. आता ही जी माझी स्टुडंट आहे, ही करते जो कट आहे, हे जे कट करत आहेत तो व्ही कट आहे. व्ही कट थोडासा डिफरंट आहे. व्ही कट करताना कधीही ज्या लेवलला आपण 0 डिग्रीला कट करणार आहे त्या लेवलला घ्यायचंच, पण जे आपले 2 फिंगरमध्ये आपण जे हेअर कट करतो ते थोडासा गॅप ठेवून कट करायचा. आणि थोडासा गॅप ठेवून तुम्ही पाहत आहात की ते हेअर जे खाली आहेत त्याला आपण पहिला फ्रंट व्ही द्यायचा. पहिला त्याला आपण व्ही दिला, लेफ्ट राईट साईडने तो व्ही, इंग्लिशमध्ये आपण कसा व्ही काढतो तसा तो व्ही दिसला पाहिजे. तो जेव्हा मिडल पार्टिशनला तो व्ही दिसेल तेव्हाच तो तिथे व्ही कट तयार होतो. आणि त्याच्या बाजूला जे 2 पार्टिशन आहेत लेफ्ट आणि राईटला, त्यालाही सेम त्याच लेवलला कट करायचं आहे. आता ह्या स्टुडंटचा तो व्ही होईपर्यंत ती थोडंसं फिनिशिंग देत आहे. मधल्या व्हीलाच फिनिशिंग देणं फार गरजेचं आहे. तो परफेक्ट झाला की त्याच्यानंतर त्याच्या बाजूची जी लेवल आहे, बाजूचं पार्टिशन थोडेसे केस घ्यायचे. आणि हा कट करताना लेफ्ट आणि राईटला जे आपण मोठं पार्टिशन काढून ठेवलेलं असतं ते पूर्ण पार्टिशन ओपन नाही करायचे. त्या पार्टिशनमधून पण थोडे थोडे हेअर घ्यायचे आणि मग ते कट करायचे. पण हे कट करताना जे आपण 2 फिंगरमध्ये हेअर पकडणार आहोत ते थोडंसं क्रॉस पकडायचे. क्रॉस पकडल्यामुळे तो व्ही करताना एकदम डीप व्ही होतो आणि परफेक्ट व्ही दिसतो. तुम्ही पाहत आहात की ती जी स्टुडंट आहे ती कशी छोटे छोटे पार्टिशन घेऊन कट करत आहे. पूर्ण पार्टिशन त्यांनी घेतलेलं नाही आहे. पूर्ण पार्टिशन घेतलं तर तो परफेक्ट व्ही होत नाही, म्हणून थोडा थोडा केस घेऊन तो आपण कट करायचा. पहा किती छान आणि सुंदर व्ही झालेला आहे. कटिंगला पण फिनिशिंग आहे. बेसिक टू ॲडव्हान्स, ॲडव्हान्स टू प्रोफेशनल हा कोर्स आहे. ह्यामध्ये तुम्हाला हेअर कटिंग, बाकीचेही ब्युटिशियन कोर्स आहेत, मेहंदी कोर्स आहे, मेकअप आर्टिस्टचे कोर्स आहेत. हे सगळे कोर्स शिकवले जाणार. ब्युटिशियनच्या कोर्समध्ये पण तुम्हाला हे हेअर कटिंग ह्यांना मी शिकवलेलं आहे. आता त्यांचं त्या साईडचं तिचं कटिंग झालेलं आहे. एक बाजू व्हीमध्ये तिने कट केलेली आहे. आता जी दुसरी बाजू आहे त्या कटिंगलाही 2 फिंगरमध्ये हेअर पकडून थोडंसं क्रॉस पकडायचं आणि गाईडलाईन घ्यायला विसरायचे नाही. गाईडलाईन घेऊनच दोन्ही पण कटिंग करायचे. गाईडलाईन घेऊन त्यांनी क्रॉसमध्ये थोडे थोडे केस घेतलेत आणि असे थोडं थोडं पार्टिशनमधून थोडे थोडे हेअर घेऊनच कटिंग करायचे. कटिंग करताना खूप सांभाळून कटिंग करायचं. फिंगर टच करूनच सिझर पकडायची आणि कट करायचा. पहा त्यांनीही कट केलं आहे आणि किती छान सुंदर क्रॉस कटिंग झालेलं आहे.
त्यांचा व्ही कट झाल्यानंतर ना आता ह्यांना स्टेप कट करण्यासाठी मी शिकवला होता, तो स्टेप कट ते आता प्रॅक्टिस करतायत. व्ही कटचं जे फिनिशिंग आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवलं आहे. आता हा स्टेप कट ॲडव्हान्स कट आहे, पण हा ॲडव्हान्स कट असल्यामुळे पूर्ण हे 0 डिग्रीपासून 45 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्रीपर्यंत ह्यांना शिकवलं आहे. मग आता ह्या दोघी पण 45 डिग्रीपर्यंत ह्यांनी घेतलेले आहेत हेअर, आणि ते गाईडलाईन पकडून स्टेप कट करत आहे. हेही तुम्हाला त्या हेअर ड्रेसरच्या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. हे कटिंग झाल्यानंतर ना ब्लो ड्राय कसं करायचं, ब्लो ड्रायचं फिनिशिंग कसं आहे, हेही ह्या कोर्समध्ये आहे. 1 मंथचा कोर्स आहे. तुम्ही हा हेअर ड्रेसरचा कोर्स, ब्युटिशियन कोर्स, मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, मेहंदी, साडी ड्रॅपिंग, हे सगळ्या प्रकारचे कोर्स तुम्हाला इथे शिकवले जातील. फीस पण एकदम रिजनेबल आहे. ह्या दोघींनी पण 1 मंथचा हा कोर्स केलेला आहे. ब्युटिशियनच्या कोर्समध्ये ह्यांना बेसिक हेअर कट मी शिकवलेला आहे. आता आपण हा पाहतोय लेअर कट. फ्रंट लेअर करताना कधीही जे आपण फ्रंट 2 लेअर घेतलेले आहेत ते लेअर कट करताना पहिलं क्लायंटला विचार त्यांना चीनपर्यंत पाहिजे की त्यांची लेवल कुठपर्यंत पाहिजे. क्लायंटला ज्या लेवलपर्यंत हेअर फ्रंट लेअर हवा आहे त्या लेवललाच आपण कटिंग करायचं. फ्रंट लेअर करताना तुम्ही बघत आहात की जो फ्रंटला जो थोडासा लेअर कट केला होता ती गाईडलाईन पकडून आता बाकीचे लेअर कट करायचे. हा लेअर कट करताना पण कोम फिनिशिंग चांगलं झालं पाहिजे. कोम फिनिशिंग कशी करायची, त्याबरोबर सिझर पकडून ह्या लेअरला कसं आपण फिनिशिंग देऊन कट करायचं, हे सगळं ट्रेनिंग इथे दिली जाते. आज ह्या स्टुडंटला आम्ही तेच शिकवले की लेअर करताना कसं फिनिशिंग देऊन लेअर करायचं, सिझर कशा प्रकारे ती पकडायची, सिझर पकडून एक एक लेअर कसा कट झाला पाहिजे हे मी त्यांना शिकवले. तुम्ही पाहत आहे की त्यांनी थोडासाच लेअर काढला पण किती छान आणि सुंदर आलेला आहे. ज्या स्टुडंटने हा लेअर केला तिला स्वतःलाच खूप आवडला, कारण का ती तो लेअर करतानाही खूप घाबरत होती, पण तिचा सक्सेस झाला लेअर. तिने पुढेही कटिंग खूप छान केलं. ह्या दोन्ही स्टुडंटने हा कोर्स खूप छान सुंदर केला, छान प्रकारे त्यांनी शिकल्या. पण असे बेसिक टू ॲडव्हान्स कट शिकण्यासाठी तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची आहे, तुम्ही आता ह्या यूट्यूबवर माझ्या चॅनलवर पाहतच आहात माझे स्टुडंट कसे प्रॅक्टिस करत आहेत. अजून डीपली प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला हे 2 डमी लागतील, असे डमी लागणारच आहेत, आणि ह्या डमीच्या हेअरवर तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. डमीवर प्रॅक्टिस करून एकदा तुम्हाला टेक्निक आली की तुम्ही ओरिजिनल हेअरवर पण बिंदास प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस करणं फार इम्पॉर्टंट आहे. हेअर कट केल्याने काय होतं की आपल्या केसांचा व्हॉल्यूम वाढतो, हेअर खूप सुंदर दिसतात, आणि ब्लो ड्राय आणि सेटिंग केल्यानंतर अजून खूप छान लूक चेंज होतं. फेस फ्रेमिंगसाठी पण हा लेअर कट खूप छान वाटतं. तुम्ही पहा आता माझ्या स्टुडंटने किती छान सुंदर कट केलेला आहे. आय होप मी जो व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला आवडला असेल, तर नक्की तुम्ही सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका, आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.